नाशिक शहरामध्ये सिटीलिंक बसच्या जवळपास 200 फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत आणि हे कामं सुरू असल्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी होतीये तर दुसरीकडे नाशिककर हजारोच्या संख्येनं दररोज सिटीलिंक बसच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करत असतात। मात्र ज्या बसेस या ठिकाणी रिकाम्या जातात, ज्या ठिकाणी प्रवाशांची संख्या कमी आहे, अशा मार्गांवर आता बस फेऱ्या रद्द केल्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी होईल असं प्रशासनाचं मत आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता शहरातल्या जवळपास 200 फेऱ्या ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं रद्द करण्यात आलेल्या आहेत। अर्थात या फेऱ्या रद्द करताना या बसमध्ये कमी प्रवासी प्रवास करतात आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं आहे। अनेक नागरिकांनी या संदर्भातल्या तक्रारी केल्या की शहरात एकीकडे कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत, दुसरीकडे रिकाम्या बसेस शहरात फिरत असतील तर वाहतूक कोंडी होईल आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर या फेऱ्या पुन्हा एकदा वाढवल्या जातील अशी शक्यता आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।